शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ। महागाई भत्ता 53% आता 52% पोहोचणार, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही होणार वाढ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ओडिशाच्या दौऱ्यावर। केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांची सांत्वनपर घेणार भेट। मुंबई पालिकेकडून माटुंग्यातील इमारतीला नोटीस। कपोल निवास 3 मजली इमारत 80 वर्षांहून अधिक जुनी। इमारतीचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्याचा केला प्रयत्न। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा। नाशिक त्र्यंबकेश्वर असा नाम उल्लेख सगळ्या ठिकाणी होणार, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। रस्त्यांवरील धुळीमुळे शेतीचं नुकसान। नांदेड पूर्णा आणि परभणी राज्य महामार्गाचं काम संथ गतीने सुरू। रस्त्यावरील वाहनधारक देखील धुळीमुळे त्रस्त। कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्रानं तातडीनं पूर्ण करावी। खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी। राज्याच्या 4 मंत्र्यांकडून किल्ले रायगडाची पाहणी दौऱ्यात भरत गोगावले आणि आदिती तटकरे आले एकत्र। छत्रपती महाराणी ताराबाईंच्या समाधीची डागडुजी, तर साताऱ्यातील समाधीचं वज्रलेपनाचं काम पूर्ण झाल्यानं केली महाभिषेकासह भंडाऱ्याची उधळण। मुंबईच्या पर्यटनामध्ये आणखीन एका पर्यटन स्थळाची भर। मलबार हिल येथे तयार करण्यात आलेला नेचर वॉकवे सोमवारपासून होणार खुला। 700 मीटर लांबी असलेल्या नेचर वॉकवेसाठी असणार तिकीट। राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यात 25,44,00,000चं अनुदान जमा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं वितरण। नवी मुंबईमध्ये एकाची फसवणूक। ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली 57 लाखांचा गंडा। या प्रकरणी सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।